हॅलो हॅलो नमस्कार विद्यार्थ्यांनो. काल आपण भावना म्हणजे काय हे अभ्यासलो होतं. आज आपण भावनेसंदर्भातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो अभ्यासणार आहोत. कालच्या पाठामध्ये आपण भावना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात हे आपण उदाहरणादाखल अनुभवलं होतं. एकूण 6 भावना प्रमुख आहे असं आपण काल शिकलो होतो. सुख, आनंद, दुसरं दुःख, राग, भीती, आश्चर्य, तिरस्कार अशा पद्धतीच्या भावना आपण शिकून घेतल्या होत्या. या प्राथमिक भावना आहेत किंवा मूळ भावना आहेत असं म्हणूयात. सुख, दुःख, राग, भीती, आश्चर्य आणि तिरस्कार अशा 6 भावना आपण अभ्यासून झाल्यानंतर आपल्या लक्षात यायला हवं या सगळ्या भावनाशी निगडीत आपले अनुभव असू शकतात, नव्हे असतातच. आज आपणाला प्लूटचिक नावाच्या एका मानसशास्त्रज्ञांचा भावनाचा आराखडा पाहायचा आहे. या प्लूटचिक नावाच्या मानसशास्त्रज्ञानं जो काही अभ्यास केलेला आहे तो आज आपणाला इथे अभ्यासायचा आहे. बघा मुलांनो, प्लूटचिक चा जो काही आराखडा आहे तो तुमच्या इथे पुस्तकामध्ये छानपैकी तुम्हाला स्क्रीनवर आत्ता दिसतोय आणि तशा दृष्टीनं त्याच्याकडे तुम्ही पहा. नवे पुस्तकात तुम्ही ते डोकवून पहाच, म्हणजे तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते व्यवस्थितरित्या समजू शकणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या तुम्ही बघणं अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात घ्या. बरोबर. बघा, साधारणपणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्लूटचिक नावाचे हे जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मते आपले अस्तित्व टिकवण्याच्या संधी वाढवण्यातून भावनांना विचार कालांतराने होत राहिला आहे. खरं तर आपलं अस्तित्व टिकावं म्हणून भावनांचा विचार कायमच होत आला आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. प्लूटचिक यांनी आपल्या आराखड्यामध्ये 8 प्रकारच्या प्राथमिक भावना असतात असं नमूद केलं आहे. आपण जेव्हा काल शिकलो तेव्हा प्राथमिक एकूण 6 भावना आपण शिकलो होतो, पण जेव्हा आपण आज त्याचा अभ्यास करणार आहोत प्लूटचिकच्या मते तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. प्लूटचिकच्या मते एकूण 8 भावना आपणा सर्वांना आहेत. मग या 8 भावना कोणत्या, त्या कशा, याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. बघा, आपलं जर अस्तित्व टिकायचं असेल, टिकून ठेवायचं असेल, संधी वाढवायच्या असतील तर भावनांचा विचार होणं अतिशय गरजेचं आहे. आणि तसा आराखडा या प्लूटचिक नावाच्या मानसशास्त्रज्ञाने दिला आहे. त्यानं प्राथमिक भावना एकूण 8 सांगितल्या. बघा कोणत्या: आनंद, विश्वास, भीती, दुःख, अपेक्षा, क्रोध, तिरस्कार. या प्रत्येक प्राथमिक भावनेला विरुद्ध भावना आहे हे लक्षात घ्या. आता इथे आपण या पुस्तकामध्ये जर पाहायला लागलो तर तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील. बरोबर. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं आहे. बरोबर. त्या स्क्रीनवरती तुम्ही जर आता पाहायला लागलात तर तुमच्या असं लक्षात येईल की कलर्समध्ये बघा, सगळ्यात आतला जो भाग आहे, ज्या की आतल्या भागामध्ये जो गोल राऊंड केलेला आहे त्या आतल्या भागामध्ये डार्क कलर दिसतील तुम्हाला. बघा, पिवळ्यात बघा, पिवळा बघितला तर पहिल्यांदा परमानंद, नंतरचा कॉलम आहे तो थोडासा फेंट दिसेल, त्याच्यानंतरचा कॉलम आहे तो अगदी फेंट दिसेल, त्याच्यानंतरचा कॉलम तो तर आणखीन फेंट दिसेल. तसंच हिरवं बघा, म्हणजे पहिल्यामध्ये कौतुक आहे, नंतरमध्ये विश्वास आहे, त्याच्यानंतर स्वीकार आहे.
या चौघा म्हणजे 4 टप्पे जे केलेले आहेत, कौतुक, विश्वास, स्वीकार, बरोबर. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या की आतल्या राऊंडमध्ये किंवा आतल्या कप्प्यांमध्ये डार्क कलर तुम्हाला दिसत आहेत. नंतर बाहेरच्या कलरमध्ये त्याच्यापेक्षा फेंट कलर दिसतोय तुम्हाला, आणि त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आणखीन फेंट कलर दिसतो, आणि त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आणखीन फेंट कलर दिसतो. कमीत कमी कलर फेंट आहेत हे तर लक्षात आलं असेल, बरोबर. आता मी काय म्हटलं की प्लूटचिकला असं वाटतं की बाबा एकूण 8 प्रमुख प्राथमिक भावना आहेत. मग त्या 8 भावना प्राथमिक कोणत्या? तर आनंद, विश्वास, भीती, आश्चर्य, दुःख, तिरस्कार, राग आणि अपेक्षा, या एकूण 8 प्रमुख भावना आपल्याला दिसतात. या मूळ भावना, या प्राथमिक भावना, आणि त्याच्या आतल्या कप्प्यात त्या तुम्हाला गोष्टी दिल्या आहेत की ज्या प्राथमिक नाही आहेत. सगळ्यांमध्येच ते असतील असं नाही, बरोबर. आता बघा मी काय म्हटलं, जितका तीव्र रंग तितकी ती तीव्र भावना. म्हणजे जर तुम्ही मध्यापासून गेलात, त्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेला गेलात, तर भावनांची तीव्रता तुम्हाला कमी 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 होत जाते. येते तुमच्या लक्षात? तुम्ही फक्त या चार्टकडे लक्ष द्या, तो जे चक्र दिले त्या चक्राकडे लक्ष द्या, म्हणजे मग तुमच्या सगळ्याच गोष्टी लक्षात येईल. बघा, आपण चक्राच्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेने गेलो तर भावनांची तीव्रता आपल्याला कमी कमी होत जाते. कलर पण कसा आहे तिथे फेंट फेंट होत झालं, बरोबर. म्हणजे कौतुक हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. कौतुकानंतर त्याच्यातच ॲड असणारा विश्वास आणि स्वीकार. आता ह्या सगळ्यांवरून तुमच्या लक्षात येईल की स्वीकारापेक्षा विश्वास मोठा, विश्वासापेक्षा कौतुक मोठं, म्हणजे त्याची तीव्रता अधिक वाढते. पिवळ्या ह्याच्यात बघा परमानंद सगळ्यात उच्च, त्याच्यानंतर आनंद, आणि त्याच्यानंतर प्रसन्नता. येते लक्षात? म्हणजे तुम्ही केंद्रापासून जर पुढे पुढे पाहत गेलात तर रंग पण फेंट दिसतोय तुम्हाला. याचा अर्थ असा की ती भावनेची तीव्रता कमी कमी होत जाते. पण जर तुम्ही बाहेरच्या साईडनं आतमध्ये येणार असाल केंद्राच्या बाजूला, तर रंगाप्रमाणे हळूहळू ती तीव्रता वाढत जाते, आणि तशा भावना आपल्या जास्तीत जास्त तीव्र होताना दिसतात. म्हणून मी काय म्हटलं, जितका तीव्र रंग तितकी तीव्र भावना, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे रंग आहे म्हणून नाही, तर तो दर्शविला आहे म्हणून आहे, हे लक्षात घ्या. म्हणून जितका तीव्र रंग तितकी तीव्र भावना. मग केंद्रापासून बाहेरच्या दिशेला गेल्यास भावनांची तीव्रता कमी होत जाते, आणि केंद्राच्या दिशेने गेल्यास त्याची तीव्रता जास्त होते, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रंग भावनेची तीव्रता दर्शवितात. बघा मी काय म्हटलंय, रंग भावनेची तीव्रता दर्शवितात. जितका रंग गडद किंवा तीव्र तितकी भावना काय आहे, तीव्र आहे. उदाहरण काय घेऊयात आपण, कमी तीव्रतेचा काय असणार आहे, राग, त्रस्तता म्हणून ओळखला जातो. तर अधिक तीव्रतेचा राग संताप म्हणून ओळखला जातो. मग बघा रेडमध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिल्या कप्प्यात तुम्हाला संताप दिसेल, त्याच्यापेक्षा थोडा फेंट कलर तिथे राग दिसेल, त्याच्यापेक्षा थोडा फेंट कलर तिथे त्रस्तता दिसेल. आलं तुमच्या लक्षात? याचा अर्थ असा की रंग, इथे जे रंग डार्क दाखवलेत, गडद दाखवलेत, ते भावना काय दाखवतात, तीव्र दाखवतात, सौम्य नाही. म्हणून कमी तीव्रतेचा राग ती जी त्रस्तता आहे म्हणून ओळखला जातो, तर अधिक तीव्रतेचा राग संताप म्हणून ओळखला जातो. आता बघा, हे डोक्यात आलं असेल की एकूण 8 प्रकारचे आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये पहा सगळे प्राथमिक स्वरूपाचे भावना: आनंद, विश्वास, भीती, आश्चर्य, दुःख, तिरस्कार, राग आणि अपेक्षा. आणि आतल्या त्याच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर त्याच आनंदाचा परमानंद, तीव्रता काय वाढली, विश्वासपेक्षा कौतुक वाढलं, म्हणजे त्याची तीव्रता वाढली. भीतीपेक्षा दहशतच आहे, बरोबर. म्हणजे भीतीपेक्षा दहशत ही भावना काय आहे, तीव्रतेची आहे. आश्चर्यापेक्षा अगदी अचंबित होणं ज्याला आपण म्हणू, ते आणखीन तीव्र आहे.
म्हणून तुम्हाला मी सारखी सांगते की तुम्ही तुमच्या पुस्तकात जे प्लूटचिकचं आराखडा दिलेलं आहे त्या आराखड्याकडे बघून शिका, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आलं लक्षात? आता पहा, आत्ता आपण बघितलं की दुसऱ्या जो राऊंड आहे त्याच्यामध्ये प्रमुख 8 आपले प्राथमिक भावना आहेत. आतल्या राऊंडमध्ये अगदी तीव्रतेचे एकदम तीव्रता दर्शवतात ते भावना आहेत, बरोबर. आणि जसजसा कलर फेंट होत जाईल त्याच कॉलममधला तशी तीव्रता कमी कमी होत जाईल. म्हणजे त्यानुसार त्याला शब्द किंवा नावं आपण दिलेत. म्हणजे दहशत हा तीव्रतेची भावना, दहशतीपेक्षा भीती कमी तीव्रतेची भावना, आणि भीतीपेक्षा चिंता आणखीन कमी तीव्रतेची भावना. असं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर प्रत्येक कॉलममध्ये तुम्ही तसंच जा, बरोबर. अचंबित होणं ही जास्त तीव्रतेची, त्याच्यानंतर आश्चर्य वाटणं ही कमी तीव्रतेची, आणि त्याच्यापेक्षा कमी तीव्रतेची म्हणजे चलबिचल होणं, असं प्लूटचिकला वाटतं. मग प्रत्येक कॉलम तुम्ही असा माझ्या पद्धतीनं जा, मग तुमच्या बरोबर लक्षात येईल की आतला राऊंड आहे तो तीव्रतेचा राऊंड आहे, बाहेरचा आहे तो त्याच्यापेक्षा कमी तीव्रतेचा, आणि त्याच्या बाहेरचा आहे तो त्याच्यापेक्षा कमी तीव्रतेचा. आता हे लक्षात आलं असेल तुमच्या. प्रत्येक कलरच्याच लाईनमध्ये जायचं, म्हणजे मग आणखीन तुमच्या लक्षात येणार आहे, बरोबर. आता हे झालं प्रामुख्यानं 8 जे काही प्राथमिक हे आहेत भावना आहेत, त्या प्राथमिक भावना आपण इथे अनुभवल्या आहेत, बरोबर. आता प्लूटचिक यांच्या मते भावना गुंतागुंतीच्या असतात, आणि साधारणपणे आपण अशाच प्रकारच्या भावनांचा काय घेत असतो, अनुभव घेत असतो. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की खरं तर विविध क्रमाने जर आपण गेलोत भावनांच्या त्या पद्धतीनं गेलोत तर मग या 8 भावना आपल्याला इथे छानपैकी स्पष्ट करता येऊ शकतात. कशा त्या बघा. आता पहिला राऊंड अतितीव्रतेचा हे लक्षात आलं भावनेच्या. दुसरा राऊंड हा प्राथमिक 8 भावना ज्या की प्लूटचिकनं सांगितल्यात, बरोबर. तिसरी काय गोष्ट सांगितली तुम्हाला, जसजसा कलर कमी कमी होत जाईल तसतशी त्या भावनेची तीव्रता काय दाखवली इथे, कमी कमी दाखवलेली, बरोबर. रंग जेवढा डार्क जेवढा गडद तेवढी भावना तीव्र आहे हे दाखवलं, आणि रंग जेवढा कमी गडद तेवढी भावना कमी तीव्रतेची असं दाखवलं गेलेलं आहे, बरोबर. म्हणजे आता हा भाग तुम्हाला समजलाच पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की या 8 भावनांचे एकूण विरुद्ध 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता मुलांना तुम्ही दुसऱ्या कप्प्यामध्ये पाहायचं आहे, जिथे आनंद, विश्वास, भीती, आश्चर्य, दुःख, तिरस्कार आणि राग आहेत. प्लूटचिकच्या मते या 8मध्ये 4 जोड्या आपल्याला करता येतात की ज्या विरुद्ध टोकाच्या असतात. फॉर एक्झाम्पल असं की आनंदाच्या विरुद्ध काय आहे, दुःख आहे, बघा त्याच्या समोरासमोर बघायचं. भीतीच्या विरुद्ध काय आहे, राग आहे, बरोबर. अपेक्षेच्या विरुद्ध काय आहे, आश्चर्य आहे, आणि विश्वासाच्या विरुद्ध काय आहे, तिरस्कार आहे. म्हणजे आनंदाच्या विरुद्ध दुःख, विश्वासाच्या विरुद्ध जी समोरची बाजू आहे अगदी समोरासमोरची बाजू, तर ती समोरासमोरची बाजू काय दर्शवते, तर विरुद्ध भावना दर्शवते. खरं तर या 8ही भावना कोणत्या ना कोणत्या वर्तन व्यवहाराशी निगडीतच असतात, बरोबर. आणि त्यानुसार याच्या जोड्या आपल्यासमोर ठरलेल्या तुम्हाला दिसून येतील. म्हणजे वर्तुळाच्या आतील भागात जवळजवळ ज्या आहेत एकमेकांशी संबंधित असतात, जवळजवळ आहेत त्या. आत्ता सध्या आपण विरुद्धच्या बघतो, समोरासमोर परस्पर पूरक आहेत. आनंद त्याच्या समोरच काय आहे, दुःख आहे. एकमेकांसमोर असणाऱ्या ज्या भावना तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा हा प्लूटचिकचा नियम लिहाल तेव्हा आहे असंच तुम्हाला तो आराखडा तयार करावा लागणार आहे. दुसरा आराखडा मनानं काहीही लिहून चालणार नाही. म्हणजे जेव्हा आनंद येईल तेव्हा त्याच्यासमोर दुःखच आलं पाहिजे, भीती येईल त्याच्यासमोर राग आला पाहिजे, आणि विश्वास येईल तिथं तिरस्कारच लिहिता आलं पाहिजे, आणि आश्चर्य तिथं अपेक्षाच करता आली पाहिजे. म्हणजे आता या कॉलममध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जे
ज्या भावना एकमेकांच्या समोर दिलेल्या आहेत तुम्हाला, त्यांना विरुद्ध भावना म्हणा. आनंदाच्या समोर काय दिलं आहे? दुःख दिलं आहे. भीतीच्या समोर काय दिलं आहे? राग दिला आहे. बरोबर. विश्वासाच्या समोर काय दिलं आहे? तिरस्कार दिला आहे किंवा त्याला अनादर पण म्हणा. बरोबर. आणि आश्चर्याच्या समोर काय दिलेलं आहे? तर अपेक्षा दिलेल्या आहे. म्हणजे ह्या 4 भावना एकमेकांसमोर आहेत, तर त्या कशा आहेत? परस्पर पूरक आहेत. बरोबर. पण ज्या भावना तुम्हाला शेजारी शेजारी दिसतील, बरोबर, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहा, आता एक गोष्ट लक्षात घ्या की मूलभूत 8 भावना स्पष्ट केल्यात. या 8 भावनांपासून त्याने एक चक्र तयार केलेलं आहे आणि त्यापासून त्याने 2-2 भावना जोडून एकत्र जोड्या केलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला तो संच पाहायला मिळतो. बरोबर. आता इथे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ठेवण्यासारखीच आहे ती, की आराखडा खरं तर खूप महत्त्वाचा आहे. जिथे आनंद आणि विश्वास, बघा मी काय म्हणते, अशा दोन्ही एकत्र आहेत, त्यांचं मिळून एक भावना तयार होते, ती म्हणजे प्रेमाची भावना. आता विश्वास आणि भीती यांची मिळून कोणती भावना तयार होईल? नम्रपणा, की ज्याला कुठलाही कलर तिथं दिलेला नाही आहे. म्हणजे ह्या दोघांचं मिळून एक भावना तयार होते, ही मिश्रित भावना. बरोबर. दोघांची मिळून ही भावना तयार होते आणि त्यानुसार आपण जर तसंच आपण बघत गेलो तर आनंद आणि विश्वास यांच्या मिश्रणातून काय तयार होईल? प्रेमभावना निर्माण होईल. विश्वास आणि भीती यांच्या मिश्रणातून काय तयार होईल? कोणती भावना? नम्रपणा तयार होईल. भीती आणि आश्चर्य या दोघांच्या मिश्रणातून काय तयार होईल? नवल तयार होईल. आश्चर्य आणि दुःख यांच्यातून काय तयार होईल? नकार तयार होईल. दुःख आणि तिरस्कार यांच्या मिश्रणातून काय होईल? कोणती भावना तयार होईल? पश्चाताप होईल. पश्चाताप आणि राग यांच्या मिश्रणातून काय तयार होईल? अपमान तयार होईल. राग आणि अपेक्षा यांच्या मिश्रणातून काय होईल? आक्रमकता तयार होईल. आणि अपेक्षा आणि आनंद यांच्या मिश्रणातून काय होईल? आशावाद होईल. बघा मुलांनो, म्हणजे रंगाचा सुद्धा इथे विचार तर झालेला आहे. जसजसा रंग वाढत जाईल तसतशी भावनांची तीव्रता वाढत जाईल. जसजसा रंग फेंट होत जाईल तसतशी भावनांची तीव्रता कमी कमी होत जाईल. त्याला कमी कमी होणाऱ्या भावनांना तिथे तशी तशी नावं दिलेली आहेत. जी भावना एकमेकांच्या समोर येईल ती विरुद्ध भावना असेल. जी भावना एकमेकांच्या शेजारी येईल त्यांच्या मिश्रणातून वेगळी भावना निर्माण होईल. आणि म्हणून हा जो प्लूटचिकचा आराखडा आहे तो जर आपण बारकाईनं व्यवस्थित अगदी रंगासकट छानपैकी जर पाहिला तर तुम्हाला कोणतीही अडचण आपल्यासमोर येणार नाही, हे लक्षात घ्या. खरं तर भावनांमध्ये कालांतराने कसा बदल होतो, आकलन कसं होतं, हे आपण आपोआपच इथे शिकलेलं आहे. भावनिक साक्षरतेतून आपण आपल्या भावनांवर लक्ष ठेवणे, भावनेला अचूक ओळखून नाव देता येणं व त्यांच्या भविष्यात उद्रेक होणार नाही ना, याची जर परिणामकारकतारित्या आपण हाताळलं तर मात्र हे अपेक्षित प्रमाणे ठरू शकेल. ज्या भावना योग्य मार्गाने व्यक्त केल्या जात नाहीत त्या भविष्यकाळात कुसमायोजित वर्तन प्रकार आणि व्यक्तीच्या आयुष्यातील इतर क्षेत्रातील असंतुलितपणास कारणीभूत ठरू शकतात. आणि म्हणून आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींची जर काळजी योग्य पद्धतीने घेतली तर हा आराखडा आपल्याला निश्चितपणानं समजेल. सांगायचं तात्पर्य प्लूटचिकचं हेच आहे की खरं तर भावनिक साक्षर आपण झालं पाहिजे. आपण नुसतंच साक्षर होऊन आपल्याला जमणार नाही, तर आपल्याला एकमेकांच्या भावना समजून उमजून घेता आल्या पाहिजे. आणि जर आम्हाला एकमेकांच्या भावना समजून उमजून घेता आल्या तरच आम्ही साक्षर झालो भावनिक दृष्टिकोनातून असं म्हणता येईल. आणि ज्यांना हे समजतं त्या सगळ्यांना भावनिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतं. आणि म्हणून भावनिक साक्षरतेत केवळ वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची माहिती आपल्याला पाहिजे, किंवा इथे जे शब्द दिलेत ना, कौतुक, विश्वास, स्वीकार, प्रसन्नता, आनंद वगैरे वगैरे वगैरे,
तर हे महत्त्वाचं नाही. तर वेगवेगळ्या भावनांशी कसा संबंध असतो आणि भावनात कालांतराने कसा बदल होत जातो या विषयीचं आकलन आपल्याला होणं अतिशय गरजेचं आहे. खरं तर भावनिक साक्षरतेतून आपण आपल्या भावनांवर लक्ष ठेवायला पाहिजे. आपल्या भावनेला आपल्याला अचूक ओळखता आलं पाहिजे आणि भविष्यात या भावनांचा उद्रेक होणार नाही ना. म्हणजे तुम्ही खूप रागीट असं तर होणार नाही ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. किंवा तुम्ही फार भित्र तर होणार नाही ना. म्हणजे याचा उद्रेक होता कामा नये. म्हणून आपल्याला भावना ओळखता आल्या पाहिजेत. त्याची परिणामकारकता आपल्याला हाताळता आली पाहिजे. आणि जेव्हा आपण परिणामकारक पद्धतीनं ती गोष्ट हाताळू, हेच प्लूटचिकला अपेक्षित आहे. ज्या भावना योग्य मार्गाने व्यक्त केल्या जात नाहीत, बघा महत्त्वाचा शब्द आहे हा. म्हणजे राग रागाप्रमाणे व्यक्त केला पाहिजे, पण त्याला लिमिटेशन्स असतात. तुम्ही जर त्या पद्धतीनं तो राग व्यक्त केला नाही आणि तो तुमच्यामध्ये तशीच भावना मुरत राहिली, तर भविष्य काळामध्ये तुम्ही कधीच ॲडजस्टमेंट करू शकत नाही. तुम्ही सुसमायोजित वर्तन करू शकत नाही. तर भविष्य काळात तुम्ही कुसमायोजित वर्तन प्रकार तुमच्याकडून होतील. आणि म्हणून तर या सगळ्या गोष्टी आपल्याला हाताळता आल्या पाहिजेत. आणि व्यक्तीच्या आयुष्यात इतर क्षेत्रातील असंतुलन नक्कीच कारणीभूत ठरू शकतं. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करा. त्या तक्त्याकडे, आराखड्याकडे अगदी जाणीवपूर्वक पहा. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती मिळणं अतिशय सोपं होऊन जाईल. आलं लक्षात? खरं तर प्लूटचिकने स्पष्ट केलेल्या मूलभूत भावनांचा केवळ आपण अनुभव घेतो असं नाही, तर अन्य काही मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या परीनं भावनांचं स्पष्टीकरण केलं. जगभरातल्या सर्व संस्कृतीमध्ये अनुभवल्या जाणाऱ्या भावनांचं स्वरूप एकच असतं, फक्त नावं बदलतात इतकंच ते काय. अर्थात आपण या आराखड्याकडे बारकाईनं जर लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे? अशा पद्धतीनं तुम्ही तो भाग व्यवस्थित अभ्यासायचा आहे. प्लूटचिक याचं जे तुमच्यासमोर मी छानपैकी ते आराखडा ठेवलेला आहे, त्या आराखड्याच्या रंगापासून, आकारापासून, समोरासमोर आणि शेजारी असणाऱ्या भावनांपर्यंत आपण बारकाईनं त्याचं निरीक्षण करा आणि मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सहजतेनं समजू शकतात. जेवढं तुम्ही बारकाईनं त्या गोष्टींकडे पाहाल तेवढं तुमचं काम व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. ठीक आहे? बघा, आज आपण प्लूटचिकच्या भावनांचा आराखडा पाहिला. प्लूटचिकने एकूण 8 भावना सांगितलेल्या आहेत: आनंद, विश्वास, भीती, आश्चर्य, दुःख, अपेक्षा, राग आणि तिरस्कार. या भावना आपणाला त्याच्या आराखड्यामध्ये नंबर 2च्या भागात आपल्याला दिसून येतात. जेवढा गडद भाग तेवढी भावना तीव्र आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. जेवढा फेंट भाग आहे आकृतीत, आराखड्यात, तेवढी ती भावना कमी तीव्रतेची, हेही लक्षात घ्यायचं आहे. ज्या 2 शेजारी भावना तुम्हाला दिसतील त्यांच्या मिश्रणातून तुम्हाला एक आणखीन वेगळी भावना जाणवते, हेही लक्षात घ्या. याहीपेक्षा ज्यांच्या समोर भावना दिसतील तर त्याच्यातूनही एक वेगळ्या विरुद्ध दिशा दिसते, हेही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ही आकृती बघताना रंग पहा, समोरासमोरील बाजू पहा, शेजारील भावना पहा, त्यांच्या मिश्रणातून होणाऱ्या वेगवेगळ्या भावना पहा. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्थात तशाच पद्धतीने त्या अगदी तोंडपाठसुद्धा झाल्या पाहिजेत. कुठलाही तुम्ही क्रम बदलणार नाही याची काळजी तुम्हीच घ्यायची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जेवढ्या व्यवस्थितरित्या अभ्यासू तेवढं काम तुमचं सोपं होणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. ठीक आहे? प्रश्न तुम्हाला कसा विचारला जाईल पहा मुलांनो. प्लूटचिक यांचे भावनांचा आराखडा स्पष्ट करा. आता या मानसशास्त्रज्ञाचं नाव नक्की तुमच्या लक्षात राहणार नाही, पण थोडंसं वाचा, आपोआपच ही गोष्ट लक्षात राहून जाईल. ठीक आहे? मग हा आराखडा सांगताना एकूण 8 भावना कशा आहेत, समोरील भावना कशा आहेत, नंतर शेजारील भावना कशा आहेत, हे आपल्या सगळ्यांना
व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आजच्यापुरतं आपण एवढं बस करूयात. आपण उद्याच्या तासाला आणखीन नवीन अभ्यास पाहणार आहोत. रोजच्याच जो पाठ होणार आहे तो लगेच वाचून काढत चला. पुन्हा पुन्हा ती कॅसेट ऐकत चला, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. ओके, बाय. काय रे बंड्या.